मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाईल असं बोललं जात आहे। मंत्रिपद नाकारल्यामुळं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या, पण आता या चर्चांवर आणि भुजबळांच्या नाराजीवर पडदा पडलाय। भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महायुतीला कसा फायदा होणार याची गणितं मांडली जात आहेत। पण भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळं महायुतीत आधीच सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीत आधीच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे। या दोन जिल्ह्यांना अद्यापही पालकमंत्री मिळालेले नाहीत। त्यातच आता नाशिक आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे नेते असलेल्या छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं हा तिढा आणखी क्लिष्ट होईल असं बोललं जात आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानं महायुतीतला पालकमंत्रीपदाचा तिढा कसा वाढणार यावरून सध्या काय राजकारण सुरू आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जानेवारी महिन्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली। त्यावेळी भाजपचे गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती, पण ही नियुक्ती 48 तासांतच रोखण्यात आली। रायगडच्या पालकमंत्रीपदीही राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या नियुक्तीलाही स्थगिती देण्यात आली आहे। तेव्हापासून ही दोन्ही पालकमंत्रीपदं अजूनही रिक्त आहेत। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी 3 मुख्य दावेदार आहेत। पहिले म्हणजे शिवसेनेचे दादा भुसे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भुसे यांच्याकडेच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती। भाजपचे गिरीश महाजन सुद्धा या रेसमध्ये आहेत। महाजन हे जळगावचे असले तरी याआधी ते नाशिकचे पालकमंत्री राहिले। त्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळचे असल्यानं महाजनांचा इथला दावा स्ट्रॉंग मानला जातो। पण आता नाशिकचे छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाल्यानं पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावाही मजबूत झालाय। नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ हे आधीच कॅबिनेट मंत्री आहेत। यात आता छगन भुजबळ यांच्या नावाची भर पडली आहे। त्यामुळं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याविषयी त्या मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ असल्याचं सांगितलं जातं। नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 7 आमदार आहेत। त्याखालोखाल भाजपचे 5 आमदार आहेत। त्यामुळं या दोन्ही पक्षांचा इथल्या पालकमंत्रीपदाचा दावा प्रबळ मानला जातो। पण मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं अशी भाजप आमदारांची भावना आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। हा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंतही गेला होता, पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही। त्यातच आता नाशिकचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानं त्यांचा दावाही मजबूत झालाय। त्यामुळं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री होते। त्यानंतर सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाली, पण त्यावेळी सुद्धा शिवसेनेनं नाशिकचं पालकमंत्रीपद सोडलं नाही। आताही त्यांना या पदावरचा दावा सोडायचा नाहीये, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही यासाठी आग्रही आहे। आता छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या ही 3 वर गेली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिकमधून फक्त दादा भुसे हे एकमेव मंत्री आहेत। त्यामुळं पालकमंत्री पदावरचा राष्ट्रवादीचा क्लेम हा जास्तच मजबूत झाल्याचं पाहायला मिळतं। 2024च्या निवडणुकीनंतरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रस्सीखेच असल्याचं दिसून आलंय। पालकमंत्री पदावरून झालेले वाद हे याचं ताजं उदाहरण आहे। पण यामध्ये एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच नाशिकचं पालकमंत्रीपद देऊ शकतात असं बोललं जात आहे। यामुळं राजकारणाचा तगडा अनुभव असलेले छगन भुजबळ या शर्यतीत मागून येऊन आघाडीवर आल्याची चर्चा आहे। यासोबतच नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजपचाही डोळा आहे। याचं कारण म्हणजे तिथं होणारा कुंभमेळा। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो। या कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजन यांना जिल्हास्तरीय समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं असून दादा भुसे यांना सहअध्यक्ष करण्यात आलंय। महाजन यांच्याकडे 2015च्या कुंभमेळ्यावेळीही ही जबाबदारी देण्यात आली होती। यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाशिवाय सुद्धा ही अतिरिक्त जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे। या कुंभमेळ्यासाठी 1100 कोटी रुपये आणि 300 एकर जागेची तरतूद करण्यात आली आहे। पण कुंभमेळ्याचं एकूण बजेट
10,000 ते 15,000 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. या कुंभमेळ्याच्या आयोजनाचं क्रेडिट घेऊन आपली हिंदुत्वाची लाईन आणखी मोठी करण्याचा भाजपचा डाव असल्याचं सांगितलं जातं. भाजपचं राजकारण हे कायमच हिंदुत्वाच्या अवतीभोवती फिरणारं असतं. नुकताच उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं महाकुंभमेळा पार पडला. सध्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. यूपी सरकारनं या कुंभमेळ्याचं जंगी आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः याकडे जातीनं लक्ष ठेवून होते. कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनामुळे आदित्यनाथ यांच्या हिंदुत्ववादी इमेजला आणखी बूस्ट मिळाल्याचं म्हटलं जातं. आता उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच प्रयत्न करू शकतात. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनातून फडणवीस आपली हिंदुत्ववादी इमेज आणखी मजबूत करू शकतात. यासाठी भाजपला नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचंय असं बोललं जातं. या सगळ्यामुळं अजूनही या पालकमंत्रीपदावरून महायुती तिढा कायम आहे. आता समजा छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळालं तर याचा परिणाम रायगडच्या पालकमंत्रीपदावर होण्याची शक्यता आहे. नाशिकसोबतच सध्या रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतही महायुतीमध्ये तेढ आहे. जानेवारी जेव्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र याला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून खास करून आमदार भरत गोगावले यांनी तीव्र विरोध केला होता. शिवसेना आमदारांनी अदिती तटकरेंच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली होती. गोगावले यांनी स्वतः रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रह धरला होता. याला त्यांच्या समर्थकांनीही पाठिंबा दिला होता. या विरोधामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळं कोणत्याही एका पक्षाला दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. जर नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना म्हणजेच राष्ट्रवादीला मिळालं तर रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा मजबूत होईल. अशा परिस्थितीत भरत गोगावले यांची वर्णी लागून अदिती तटकरे यांना माघार घ्यावी लागू शकते असं बोललं जातंय. त्यातच 18 मेला महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या होत्या. विशेष म्हणजे त्या भरत गोगावले यांच्या राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात. सध्या रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनं स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्यानं जिल्ह्यातला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आधीच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंची सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष असताना आता नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून हा वाद वाढण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानं त्यांचा नाशिकच्या पालकमंत्रीपदावरचा दावा मजबूत झालाय. पण जर देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत समतोल साधायचा असेल तर ते नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीऐवजी भाजप किंवा शिवसेनेला देण्याचा विचार करू शकतात. अशा परिस्थितीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढाही आणखी वाढू शकतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भुजबळांच्या एंट्रीमुळे पालकमंत्रीपदाचा तिढा आता वाढणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.